नमस्कार. सध्याच्या घडीला जे मुलं मुली कंबाईन ग्रुप सी परीक्षेची तयारी करत आहेत, येणारी 1 जूनला होणारी पूर्व परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आजचा लेक्चर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे या सिरीजमध्ये आपण चालू घडामोडीचा सराव प्रश्नांचा आपण अभ्यास करत आहे. ठीक आहे, वन लाइनर फॉर्मॅटमध्ये. म्हणून आपण या सिरीजला नाव दिलेलं आहे चालू घडामोडी सराव प्रश्नांचा पाऊस असा. आणि हा जो लेक्चर सिरीज आहे मित्रांनो, केवळ 1 जूनला होणाऱ्या ग्रुप सी पूर्व परीक्षेसाठीच उपयुक्त आहे असं विचार करू नका. तर आजचा जो सेशन आहे तर तो MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यासोबतच UPSCची पूर्व परीक्षा असेल, UPSC अंतर्गत घेण्यात येणारी जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार इतर एक्झाम असतील त्यासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे. सोबतच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये जे सरळ सेवेची एक्झाम कंडक्ट केले जातात TCS आणि IBPS कडून, अशा विविध परीक्षेसाठी आजचा सेशन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जास्त विलंब न करता, जास्त वेळ न दवडता आजच्या सेशनमधला जे चालू घडामोडीचा सराव प्रश्नांचा पाऊस आपण अभ्यासणार आहे. तर सुरू करूया आजचा सेशन. तर आजच्या सेशनमधला पहिला क्वेश्चन आपण अभ्यासतोय, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट, कोणत्या वर्षी सहमत झालेला आहे? तर मित्रांनो, MG नरेगा म्हणून जी ओळखली जाणारी योजना आहे, तर ती योजना त्या योजनेसाठी जो कायदा करण्यात आला होता तो कायदा 2005 मध्ये सहमत झालेला आहे, हे लक्षात घ्या. दुसरा क्वेश्चन बघा, या सिरीज मधला आजच्या सेशन मधला दुसरा क्वेश्चन आणि एकंदरीत या सिरीज मधला 122वा क्वेश्चन. मित्रांनो, या लेक्चर सिरीज मधला काल आपला पहिला लेक्चर झाला होता आणि बोलण्याच्या ओघामध्ये थोडासा करेक्शन करून घ्या. चुकून 1 जूनच्या ऐवजी परीक्षेचं डेट 2 जून असं मेन्शन केला होता. तर आपली कंबाईन पूर्व परीक्षा जी आहे, कंबाईनची ग्रुप सीची जी पूर्व परीक्षा आहे, तर ते 1 जूनला होणार आहे. ठीक आहे, माझ्याकडनं आमच्या टीमकडनं थोडासा टायपिंग मिस्टेक झाला होता, ते 1 जून असं करणं अपेक्षित होतं. चला, 122वा क्वेश्चन आपण समजून घेतोय. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी जी आहे ती कधी सुरू झालेली आहे? 2 फेब्रुवारी 2006 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 123वा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सुरुवात कोणत्या ठिकाणी झालेली आहे? आंध्र प्रदेशमधील बांदलापल्ले या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये ह्या योजनेची सुरुवात झालेली आहे. म्हणजे एखादी शासकीय योजनावरती जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारायचा झाला तर त्या योजनेचं नाव काय आहे, त्या योजनेच्या अनुषंगाने सरकारने जर काही तरतुदी केला असेल, जसं की एखादा कायदा केला असेल, तर ते कायदा काय आहे, कायद्याचं नाव काय आहे, प्रत्यक्षात सहमती कधी मिळाली, ठीक आहे, हे सगळे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ती स्पेसिफिक योजना केंद्र सरकारने सुरू केली की एखाद्या प्रमुख राज्यांनी सुरू केली, म्हणजे योजनेची सुरुवात कोणी केली हे पण लक्षात ठेवणं अपेक्षित असतं. म्हणून आपण अशा पद्धतीने डीपमध्ये समजून घेतोय. जाणून घेऊया यानंतर 124वा क्वेश्चन, NREGS या योजनेचे नाव महात्मा गांधी, म्हणजे या योजनेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं कधी करण्यात आला, असा हा क्वेश्चन आहे. मित्रांनो, महात्मा गांधींच्या जयंती दिवशी 2009ला प्रत्यक्षामध्ये महात्मा गांधींचं या योजनेला नाव दिलं गेलं आहे. म्हणजे MG नरेगा योजना म्हणून जी ओळखली जाते किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणून जी नाव ओळखली जाते, तर ती हे नाव म्हणजे या योजनेला महात्मा गांधींचं नाव 2009 मध्ये देण्यात आलेलं आहे. तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. ठीक आहे, 2 ऑक्टोबर 2009 मध्ये. आणि प्रत्यक्षामध्ये ही योजना 2006 मध्ये सुरू झाली होती, हे देखील आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाहिलं. चला, जाणून घेऊया यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? म्हणजे MG नरेगा योजनेचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे, असा हा क्वेश्चन आहे. तर बघा, ग्रामीण अकुशल जे कामगार आहेत त्या अकुशल कामगारांना एका वर्षामध्ये किमान 100 दिवस रोजगार प्रोव्हाइड करणं हे याचं उद्दिष्ट आहे. मित्रांनो, या गोष्टीला, या स्टेटमेंटला स्टार मार्क करतो. याआधी MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेमध्ये साधारणतः 3 ते 4 वेळा या स्टेटमेंटवरती क्वेश्चन विचारला गेला आहे. परत यावरती प्रश्न येऊ शकतो, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर या सिरीजमधला 126वा क्वेश्चन आपण आता समजून घेतोय. MG नरेगा योजनानुसार ग्रामीण भागातील कोणत्या सदस्यांना रोजगाराची हमी दिली जाते? तर मित्रांनो, हे जो उत्तर आहे, प्रौढ अकुशल सदस्यांना या योजनेअंतर्गत काय केली जाते? रोजगार प्रोव्हाइड केली जाते. मात्र मित्रांनो, क्वेश्चन ज्या प्रकारे, म्हणजे आयोग ज्या प्रकारे आपल्याकडनं
कन्फ्युजिंग करू शकतात तशा पद्धतीने जे स्टेटमेंट देतात, पर्याय देतात, त्याच पद्धतीने मी पर्याय देखील यामध्ये डिझाईन करण्याचा प्रयत्न केला आहे. क्वेश्चन काय बघा, या योजनेनुसार म्हणजे MG नरेगा योजनेनुसार ग्रामीण भागातील कोणत्या सदस्यांना रोजगाराची हमी दिली जाते? फक्त महिलांना हमी दिली जाते का मित्रांनो? नाही. तर महिलांना या योजनेमध्ये अट असं ठेवण्यात आलंय, तर एकूण रोजगारामध्ये किमान 1/3 महिला सदस्य असायला पाहिजे असं अट आहे. फक्त महिला हे स्टेटमेंट चुकीचं आहे. 18 वर्षाखालील व्यक्तींना दिली जाते का? तर नाहीये मित्रांनो. सर्व कौटुंबिक सदस्यांना दिली जाते का? जे काम करण्यासाठी इच्छुक आहे, जे प्रौढ सदस्य आहे, प्रौढ सदस्य आपण कोणाला म्हणतो? ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना. ठीक आहे. तर म्हणून ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 प्रौढ अकुशल सदस्यांना. ठीक आहे. चलो जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेनुसार स्त्रियांचा किमान किती टक्के सहभाग असणं आवश्यक आहे? तर 33% किंवा 1/3. हे दोन्ही शब्द एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 128वा क्वेश्चन आपण समजून घेतोय. खालीलपैकी कोणते एक उद्दिष्ट MG नरेगाचे नाही? कोणतं उद्दिष्ट नाहीये असं विचारलेलं आहे. पहिल्यांदा आपण कोणतं उद्दिष्ट आहे ते आपण समजून घेऊया. MG नरेगा योजनेअंतर्गत नैसर्गिक साधनसंपत्तीचं पुनर्जीवन केलं जातं. ठीक आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचं पुनर्जीवन सोबतच पुढचं उद्दिष्ट जर विचारात घेतला तर दुर्बल घटकांचं सबलीकरण या माध्यमातून केलं जातं. सामाजिक सुरक्षा या माध्यमातून पुरवणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामपंचायतीचं केंद्रीकरण केलं जात नाही मित्रांनो, सबलीकरण केलं जातो. ठीक आहे. म्हणून हे दुसरा जो स्टेटमेंट आहे MG नरेगा योजनेचं उद्दिष्ट नाहीये. ठीक आहे. म्हणजे इलिमिनेशन मेथडचा वापर करून अशा सारख्या क्वेश्चनचं तुम्ही या ठिकाणी आन्सर देऊ शकता. 129वा क्वेश्चन आपण या ठिकाणी अभ्यासतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण परदेशी यांच्या नुकताच कोणत्या पदावरती नियुक्ती केल्या असा हा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल महिन्यामध्ये प्रवीण परदेशी यांचा जो नियुक्ती केलेला आहे तर ते मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ठीक आहे. जाणून घेऊया 130वा क्वेश्चन. मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नुकतीच कोणाची नियुक्ती केली? क्वेश्चन फिरून विचारले, तुमचा अभ्यास व्हावा या म्हणून या दृष्टिकोनातून. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो प्रवीण परदेशी. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 131वा क्वेश्चन. कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 कोणत्या तारखांना आयोजित करण्यात आलाय? एखादा महोत्सव, मग ती महोत्सव राज्य सरकारने सुरू केला असेल किंवा ती महोत्सव केंद्र सरकारने सुरू केले असेल तर चर्चेत असणाऱ्या महोत्सवाशी संबंधित परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात मित्रांनो. सध्याला कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 चर्चेमध्ये आहे. तर प्रत्यक्षामध्ये हे जे महोत्सव आहे राज्यामध्ये 15 ते 17 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये याचं आयोजन करण्यात आला होता. जाणून घेऊ 132वा क्वेश्चन. कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो ह्यामध्ये नावातच मेन्शन केलं आहे आणि पर्याय पण जर तुम्ही व्यवस्थित वाचलात, प्रश्नोत्तराचा जास्तीत जास्त जेवढं तुम्ही सराव कराल तेवढं तुम्हाला परीक्षेमध्ये यश भेटण्यामध्ये इझी होते, सोपं होते. कारण मित्रांनो जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन वाचल्यानंतर त्या क्वेश्चनचा जो पर्यायामध्ये दिलेले जे काही शब्द आहेत त्या शब्दातून आपल्याला उत्तर शोधता येते आणि बऱ्याच वेळा पेपरमध्ये देखील असंच पाहायला मिळते, असंच होतंय. ठीक आहे. बऱ्याच वेळा बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये. तर बघा क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय? कोयना दौलत डोंगरी महोत्सव, दौलत डोंगरी महोत्सव असं शब्द त्यामध्ये ऍड करण्यात आलाय. ठीक आहे. आणि पर्याय देताना यामध्ये बघा दौलतनगर असा हा शब्द देखील देण्यात आलेला आहे. दौलतनगर असा देखील यामध्ये आपल्याला दिलेलं पाहायला मिळालेलं आहे. ठीक आहे. म्हणून या क्वेश्चनचे आन्सर आहे मित्रांनो दौलतनगर पाटणमध्ये कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 आयोजित करण्यात आलाय. दौलतनगर पाटण या ठिकाणी 15 ते 17 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये. 133वा क्वेश्चन आपण आता अभ्यासतोय. कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 चे आयोजन खालीलपैकी कुणी केलेले आहे? या महोत्सवाचं आयोजन प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाकडून करण्यात आलेलं आहे. 134वा क्वेश्चन आपण अभ्यासतोय आता. राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह 2025 चा शुभारंभ आहे तो कोणत्या तारखेला करण्यात आलेला आहे? तर 14 एप्रिल 2025 ला राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. 135वा क्वेश्चन आपण अभ्यासतोय.
राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस 14 एप्रिल रोजी जो साजरा केला जातो, तर तो का साजरा केला जातो? त्याचं उत्तर मित्रांनो, 1944 मध्ये 14 एप्रिलला मुंबईमधील डाकयार्ड या ठिकाणी जहाज स्फोट झाली होती. त्या स्फोटामध्ये वीर अग्निशमन कर्मचाऱ्यांनी बलिदान दिला होता. त्या बलिदानाच्या स्मरणार्थ म्हणजे त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी 14 एप्रिलला राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस साजरा केला जातो. दिनविषयक घटकाचा भाग म्हणून अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात. 136वा क्वेश्चन आपण आता अभ्यासतोय. राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यामागील एक उद्देश काय होता? तर ह्याचा उद्देश प्रमुख म्हणजे मित्रांनो, गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवेचा गौरव करणं आणि जे अग्निसेवक आहेत त्यांचा सन्मान करणं हे उद्देश ठेवून दरवर्षी राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह आयोजित केला जातो. मित्रांनो, नुकताच पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित असणारे मेहुल चोक्सी चर्चेत होते. त्या पार्श्वभूमीवरती थोडंसं आपण पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा जो झाला होता तो समजून घेऊया. तर मित्रांनो, पंजाब नॅशनल बँकेचा जो घोटाळा होता तो जवळपास 13,000 कोटी रुपयाचा घोटाळा होता आणि भारतीय बँक इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. आणि या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यामध्ये प्रमुख आरोपी होते एक हिरे व्यापारी म्हणून ओळखले जाणारे नीरव मोदी आणि त्यांचे मामा आणि सहकारी मेहुल चोक्सी हे प्रमुख आरोपी होते. त्यांनी घोटाळा जो काय केला होता प्रामुख्याने, तर तो बनावट लेटर्स ऑफ अंडरटेकिंग वापर करून पंजाब नॅशनल बँकेमध्ये जवळपास 13,000 कोटी रुपयाचा घोटाळा त्यांनी केला होता मित्रांनो. ठीक आहे. तर त्या पार्श्वभूमीवरती थोडासा प्रश्न येण्याची शक्यता तसं पाहता फार कमी आहे, तरी देखील आपल्याला माहित असायला पाहिजे सर्वात महत्त्वाची एक आर्थिक घडामोडी या घटकांतर्गत आणि बँक इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा म्हणून ओळखला जातो. तर आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. मेहुल चोक्सी खरं पाहता त्यांनी घोटाळा केलेले, यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येणार नाही, पण माहित असावं म्हणून या ठिकाणी आपण डिस्कस करतोय चर्चेमध्ये असल्यामुळं. मेहुल चोक्सी कोणत्या घोटाळ्याचा मुख्य आरोपी आहे? तर पंजाब नॅशनल बँकेचा प्रमुख आरोपी आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याची एकूण अंदाजित रक्कम किती आहे? तर जवळपास 13,000 कोटी रुपये, हे लक्षात घ्या. चला, यानंतर जाणून घेतोय आपण 139वा क्वेश्चन. अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारे भारतातला पहिला घटक राज्य कोणता? तर त्याचं उत्तर मित्रांनो, तेलंगणा. नुकताच तेलंगणा राज्यामध्ये अनुसूचित जातींची उपवर्गीकरण करण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी करणारं भारतातला पहिला राज्य ठरलेलं आहे तेलंगणा. यानंतर जाणून घेतोय आपण 140वा क्वेश्चन. तेलंगणा सरकारने अनुसूचित जाती वर्गीकरणाची घोषणा कधी केली? 14 एप्रिल 2025 मध्ये. 141वा क्वेश्चन आपण आता समजून घेतोय. तेलंगणा राज्यामध्ये अनुसूचित जाती वर्गीकरणासाठी एकूण किती गट तयार करण्यात आलेले आहे? तर त्यांनी एकूण 3 गट तयार केलेले आहेत, हे लक्षात घ्या. 142वा क्वेश्चन आपण आता अभ्यासतोय. तेलंगणामध्ये अनुसूचित जाती वर्गीकरणासाठी शिफारस करणारे जे आयोग आहे त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते किंवा कोणाच्या अध्यक्षतेखाली तेलंगणा राज्यामध्ये अनुसूचित जाती वर्गीकरणाची समिती गठीत करण्यात आली होती, आयोग स्थापन करण्यात आला होता, असाही क्वेश्चन येऊ शकतो चर्चेत असणारे शासकीय समिती या घटकाचा भाग म्हणून. तर लक्षात घ्या, न्यायमूर्ती अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यामध्ये म्हणजे तेलंगणा राज्यामध्ये अनुसूचित जाती वर्गीकरणाची समिती किंवा आयोग गठीत करण्यात आला होता. चला, 143वा क्वेश्चन आपण आता अभ्यासतोय. संरक्षण दलामध्ये मुलींना देखील समान संधी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला होता, तर त्या आदेशानुसार डॅश डॅश मध्ये म्हणजे कोणत्या वर्षी पहिल्यांदा मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे जे दरवाजे आहेत ते खुली करण्यात आली होती? तर ते कोणत्या वर्षी? तर त्याचं उत्तर मित्रांनो 2021 मध्ये. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये जो आदेश दिला म्हणजे जो आदेश दिला होता त्या आदेशांतर्गत 2021 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय संरक्षण अकादमी किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये मुलींसाठी ते दरवाजा ओपन झालेला आहेत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा हा एक ऐतिहासिक निर्णय आपल्याला म्हणता येईल स्त्रियांच्या दृष्टिकोनातून, मुलींच्या दृष्टिकोनातून. चला, जाणून घेऊया 144वा क्वेश्चन. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या प्रवेश परीक्षांमध्ये मुलीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवलेली आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये 3रा क्रमांक मिळवलेली ऋतुजा वरांडे हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे?
तर मित्रांनो महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्याशी संबंधित आहे. मला वाटतं 2017 की 2018च्या एका पूर्व परीक्षेमध्ये कंबाईनच्या अशा स्वरूपाचा क्वेश्चन आला होता. मित्रांनो NDA मध्ये पहिल्यांदा मुलींना प्रवेश मिळालेला आहे आणि त्या अंतर्गत पहिल्या तुकडीमध्ये देशामध्ये पहिली आलेली मुलीमध्ये महाराष्ट्राची कन्या आहे, सुकन्या आहे. तर आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. हा इन्फॉर्मेशन येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, चला 145वा क्वेश्चन आपण आता अभ्यासतोय. भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार सध्या भारतामध्ये किती न्यायाधीश कार्यरत आहे? मित्रांनो नुकताच भारतीय न्याय अहवाल 2025 पब्लिश करण्यात आला होता आणि त्या अहवालातील आकडेवारीवरती आधारित परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो म्हणून हा क्वेश्चन या ठिकाणी आपण डिझाईन करतोय. तर भारतात एकूण किती सध्याच्या घडीला न्यायाधीश कार्यरत आहेत? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 21,285 न्यायाधीश भारतामध्ये सध्याला कार्यरत आहेत आणि ही आकडेवारी किंवा हे इन्फॉर्मेशन आपल्याला भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार मिळालेला आहे. ठीक आहे, चलो लॉ कमिशन जो असतो मित्रांनो किंवा विधी आयोग जो असतो तर तो विधी आयोगाने 1987 मध्ये जो शिफारस केली होती. ठीक आहे, प्रमुख शिफारस कशाशी संबंधित आहे? आकडेवारी पण आपणासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कारण हे जे इन्फॉर्मेशन आपण डिस्कस करतोय सध्याच्या घडीला भारतामध्ये असणाऱ्या एकूण न्यायाधीशाच्या आकडेवारीशी संबंधित आहे, भारतीय न्याय अहवालाशी संबंधित आहे, म्हणून हा इन्फॉर्मेशन देखील इम्पॉर्टंट आहे. 146वा क्वेश्चन आपण आता समजून घेतोय. विधी आयोगाने किंवा लॉ कमिशनने 1987 मध्ये प्रति 10 लाख लोकसंख्या मागे किती न्यायाधीश असायला पाहिजे अशी त्यांनी शिफारस केली होती. म्हणजे 10 लाख लोकसंख्या मागे किती न्यायाधीश असावे अशा स्वरूपाचा हा क्वेश्चन आहे. 1987 मध्ये विधी आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार जर विचारात घेतला तर प्रति 10 लाख लोकसंख्येमागे 50 न्यायाधीश असायला पाहिजे अशी शिफारस 1987 मध्ये लॉ कमिशनने केली होती मित्रांनो. चला 147वा क्वेश्चन आपण समजून घेतोय. सध्या भारतामध्ये दर 10 लाख लोकसंख्या मागे सरासरी किती न्यायाधीश कार्यरत आहेत मित्रांनो? तर सरासरी 15 न्यायाधीश सध्याच्या घडीला कार्यरत आहेत. ठीक आहे, चला 148वा क्वेश्चन या ठिकाणी आपण आता अभ्यासतोय. 2025 मध्ये जिल्हा न्यायालयातील महिला न्यायाधीशांचे प्रमाण किती आहे? प्रामुख्याने महिला न्यायाधीशांच्या आकडेवारीशी संबंधित हा क्वेश्चन आहे. तर जवळपास 38.3% महिला न्यायाधीशांचं प्रमाण आहे. 2025 मध्ये जिल्हा न्यायालयातील महिला न्यायाधीशांचं प्रमाण जो आहे तर तो आहे 38.3%. 149वा क्वेश्चन आपण आता अभ्यासतोय. देशातील 25 आताच्या घडीला भारतामध्ये उच्च न्यायालयाची संख्या किती आहे मित्रांनो? हे आकडेवारी देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर 25 उच्च न्यायालय आहेत. तर त्या 25 उच्च न्यायालयापैकी किती महिला मुख्य न्यायाधीश आहेत? म्हणजे एकूण देशामध्ये असणाऱ्या 25 हायकोर्टपैकी फक्त एक हायकोर्टमध्ये महिला मुख्य न्यायाधीश आहेत. हे पण आपल्याला माहित असणं या ठिकाणी अपेक्षित आहे. ठीक आहे, हे जो उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा. 150वा क्वेश्चन आपण समजून घेतोय. 15 एप्रिल 2025 रोजीच्या निर्णयानुसार नगराध्यक्षांना पदावरून हटवण्याचा अधिकार खालीलपैकी कुणाकडे देण्यात आलेला आहे? तर जे नगरसेवक असतात म्हणजे निवडून आलेले जे सदस्य असतात त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे. बरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 150 असेल, 151 असेल, त्यानंतर 152वा क्वेश्चन असेल, 153वा क्वेश्चन आणि 154वा क्वेश्चन. ठीक आहे, तर हे जे 5 क्वेश्चन आपण आता समजून घेतोय ते 5ही क्वेश्चन खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण मित्रांनो हे जे क्वेश्चन आपण आता अभ्यासणार आहे ते फक्त चालू घडामोडी या घटकाचा पार्ट म्हणून आपण अभ्यासत नाहीये. तर हे क्वेश्चन आपल्या सिलेबसमधील जो पॉलिटी आणि पंचायत राज घटक आहे तर तो पंचायत राज या घटकाचा भाग म्हणून नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने नगराध्यक्ष या घटकांतर्गत म्हणजे जे काही नगरपालिका नगरपरिषद असतात ठीक आहे तर त्या घटकाचा भाग म्हणून हा इन्फॉर्मेशन समजून घेणं गरजेचं आहे. हा एक नवीन अपडेट आहे, नवीन इन्फॉर्मेशन आहे. एप्रिल महिन्यामधील न्यूजवरती आधारित हा क्वेश्चन आहे. तर बघा पहिला क्वेश्चन 150वा या न्यूज अंतर्गत आपण समजून घेतला. 15 एप्रिल 2025 रोजीचा महाराष्ट्र राज्याच्या निर्णयानुसार नगराध्यक्षांना
पदावरून हटवण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे? जे निवडून आलेले सदस्य असतात म्हणजेच नगरसेवक यांच्याकडे तो अधिकार सोपवण्यात आलेला आहे. नगराध्यक्षाविरोधामध्ये जो अविश्वासाचा प्रस्ताव आहे तो दाखल करण्यासाठी जो नवीन चेंजेस आहे किंवा प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनुसार एकूण किती सदस्यांच्या स्वाक्षऱ्या त्या अविश्वास प्रस्तावावरती असणं आवश्यक आहे असा हा क्वेश्चन आहे. तर यामध्ये एकूण 2/3 स्वाक्षरी नगराध्यक्षाविरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी गरजेचे आहेत. ठीक आहे, ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 152वा क्वेश्चन आपण आता समजून घेतोय. नवीन प्रक्रियेनुसार किंवा नवीन चेंजेसनुसार नगराध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी जो अविश्वासाचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आल्यानंतर एकूण किती दिवसाच्या आतमध्ये विशेष सभा बोलवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे नगराध्यक्षाच्या पदावरून हटवण्यासाठी जो प्रस्ताव आल्यानंतर अविश्वास प्रस्ताव आल्यानंतर किती दिवसामध्ये सभा बोलवणं गरजेचं आहे असा हा क्वेश्चन आहे. तर ह्याचं उत्तर मित्रांनो 10 दिवसाच्या आतमध्ये अशा स्वरूपाचा सभा बोलवणं या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. 153वा क्वेश्चन आपण आता अभ्यासतोय. नगराध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी अविश्वास प्रस्तावावरती विशेष सभा आयोजित करण्याची जी जबाबदारी आहे तर ती जबाबदारी कोणावरती निश्चित करण्यात आलेली आहे? तर ती जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावरती निश्चित करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 154वा. नगराध्यक्षांना पदावरून हटवण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्यासाठी कोणत्या कायद्यामध्ये किंवा कोणत्या अधिनियमामध्ये सुधारणा केली जाणार आहे? तर महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम यामध्ये चेंजेस करणं अपेक्षित आहे, चेंजेस केले जाणार आहेत. 155वा क्वेश्चन आपण आता अभ्यासतोय. राज्य मंत्रिमंडळाने, आता पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाने जे जेलमधील कैदी असतात तर त्या कैद्यांच्या अनैसर्गिक मृत्यू प्रकरणी जरी समजा जेलमध्ये असताना एखाद्या कैद्याची अनैसर्गिक मृत्यू झाली तर त्या मृत्यू प्रकरणी भरपाई देण्याचं धोरण जो मंजूर केलेलं आहे तर तो धोरण राज्यामध्ये कधी मंजूर करण्यात आलाय असा हा क्वेश्चन आहे. तर तो राज्यामध्ये 15 एप्रिल 2025 मध्ये मंजूर करण्यात आलाय, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा 156वा. कैद्यांच्या अनैसर्गिक मृत्यू प्रकरणी भरपाई देण्याचं धोरणाची शिफारस कुणी केली होती? म्हणजे अशा स्वरूपाचा शिफारस राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडून शिफारस करण्यात आली होती. चला 157वा क्वेश्चन आपण या ठिकाणी अभ्यासतोय. कैद्यांच्या अनैसर्गिक मृत्यू प्रकरणी कैद्यांचा अपघात, वैद्यकीय निष्काळजीपणा, मारहाण अशा प्रकरणामध्ये जर समजा प्रशासनाची निष्काळजी जर सिद्ध झाली, प्रूव्ह झाली तर भरपाई किती देण्यात येणार आहे? तर ती भरपाई म्हणून 5 लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे मित्रांनो. चला 158वा क्वेश्चन आपण या ठिकाणी अभ्यासतोय. कैद्यांच्या मृत्यूबाबत राज्य सरकारचे जे काही नवीन भरपाई धोरण आहे त्या धोरणानुसार कैद्याच्या आत्महत्येच्या प्रकरणात वारसांना दिली जाणारी जी रक्कम आहे ती किती निश्चित करण्यात आलेली आहे? तर ती रक्कम असणार आहे मित्रांनो वारसदारांना 1 लाख रुपये मिळणार आहेत. 159वा क्वेश्चन बघा. कैद्यांच्या मृत्यूबाबत राज्य सरकारचे जे नवीन भरपाई धोरण आहे त्या धोरणानुसार कोणत्या परिस्थितीमध्ये भरपाई जी दिली जाणार नाही, म्हणजे भरपाई कोणत्या कंडिशनमध्ये दिली जाणार नाहीये? तर जर समजा एखादा जेलमध्ये असणारा कैदी जामीनवरती गेला असेल, बेलवरती, ठीक आहे, तर जामीनवरती असताना जर मृत्यू झाला त्या कंडिशनमध्ये नुकसान भरपाई दिली जाणार नाहीये. ठीक आहे. वैद्यकीय निष्काळजीपणा जर झाला असेल तर आपण आत्ताच बघितलं, ठीक आहे, तर वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला तर भरपाई दिली जाते. आत्महत्येच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं 1 लाख रुपये दिली जाते. कारागृह कर्मचाऱ्याच्या मारहाणीमुळे जर मृत्यू झाला आणि तो जर प्रूव्ह झाला तर जवळपास 5 लाख रुपयेपर्यंत नुकसान भरपाई दिली जाते, आपण आत्ताच बघितलं. चला 160वा क्वेश्चन आपण आता समजून घेतोय. चर्चेत असणारे जे काही विविध शासकीय योजना असतात त्यावरती देखील विविध परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात मित्रांनो. तर बघा, गो ग्रीन योजना महावितरणने कधी सुरू केली? आता सगळ्यात महत्त्वाचं या क्वेश्चन मधून अजून एक क्वेश्चन तयार होतो. गो ग्रीन योजना कशाशी संबंधित आहे? गो ग्रीन योजना कुणी सुरू केलाय असा प्रश्न येऊ शकतो. तर बघा, या स्टेटमेंट मधून अजून एक इन्फॉर्मेशन आपल्याला ॲडिशनल मिळते. गो ग्रीन नावाची जी योजना आहे तर तो राज्यामध्ये महावितरणाने सुरू केलेली आहे. अर्थात गो ग्रीन योजना हे कशाशी संबंधित आहे? तर जे ई बिल असतील त्याच्याशी संबंधित आहे. त्या माध्यमातून नागरिकांना सवलत दिली जाते. जे नागरिक
हार्ड कॉपी म्हणजे जे दर महिन्याला बिल येत असतात, लाईट बिल, ठीक आहे, तर ते हार्ड कॉपी न मागवता ई बिल जर घेतले, डाउनलोड केले, हार्ड कॉपीचं नकार दिला, तर त्यांच्या प्रत्येक बिलामध्ये 10 रुपयाचं सूट त्या माध्यमातून दिली जाते गो ग्रीन योजनेची बेनिफिट घेणारे नागरिकाला. ठीक आहे, तर बघा, गो ग्रीन योजना राज्यामध्ये महावितरणाने जी सुरू केलेली आहे, तर ते 2013 मध्ये सुरू केलेली आहे. चला, गो ग्रीन योजनेचं मुख्य उद्देश काय आहे, तर बघा, कागदी बिलांची संख्या कमी करणं आणि डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देणं हे त्याचा प्रमुख उद्देश आहे. 162वा क्वेश्चन आपण आता अभ्यासतोय. गो ग्रीन योजनेच्या अंतर्गत डिसेंबर 2018 पासून या प्रति देयकावरती म्हणजे जे काय प्रत्येक बिल असतील, तर त्या प्रति देयकावरती किती सवलत जी आहे दिली जाते, तर त्या अंतर्गत 10 रुपये सवलत दिली जाते. म्हणजे प्रत्येक लाईट बिलवरती जे नागरिक गो ग्रीन योजनेचं बेनिफिट घेतील त्या अंतर्गत 10 रुपये सूट दिली जाते. 163वा क्वेश्चन या ठिकाणी आपण आता अभ्यासतोय. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये भारताच्या वस्तूच्या निर्यातीमध्ये जो मूल्यात तूट झालेली आहे, तर ती किती तूट आहे, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 188.56 अब्ज डॉलर, अमेरिकन डॉलर एवढी तूट झालेली आपल्याला पाहायला मिळते. चला, नेक्स्ट क्वेश्चन 164वा आपण अभ्यासतोय. 2024-25 मध्ये वस्तू आणि सेवा असतात आता, वस्तू आणि सेवा, तर त्यातला सेवेच्या व्यवहारातून भारताला किती उत्पन्न मिळालेलं आहे किंवा उत्पन्न झालेलं आहे, तर 188.56 अब्ज डॉलर. ठीक आहे, चलो मित्रांनो, थोडंसं या क्वेश्चनचं जो इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला नंतर ना कमेंट बॉक्समधून ह्या लेक्चर झाल्यानंतर थोडं उत्तर प्रॉपर करेक्शन करून मी तुम्हाला सांगेन. थोडंसं कन्फ्युजन आहे या क्वेश्चनचा, आन्सर जे आहे कन्फ्युजिंग आहे, तर ह्याचं जे उत्तर आहे लेक्चर झाल्यानंतर क्लिअर करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो कमेंट बॉक्स असतो त्या कमेंट बॉक्समध्ये मी मेन्शन करेन. नंतर एकदा लेक्चर पाहून झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळपर्यंत किंवा उद्या कमेंट बॉक्समधून एकदा चेक करून घ्या. म्हणजे जर यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आला तर थोडंसं तुमचं उत्तर चुकू नये हे काळजी घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे, चला 165वा क्वेश्चन आपण आता अभ्यासतोय. 2024-25 या वर्षामध्ये एकूण निर्यातीमध्ये जी वाढ झालेली आहे, तर ती वाढीचं प्रमाण किती आहे असा हा क्वेश्चन आहे. तर ती वाढीचं प्रमाण आहे 5.5%. म्हणजे 2024-25 मध्ये एकूण निर्यातीमध्ये जी वाढ झालेली आहे ते वाढीचं प्रमाण किती आहे, 5.5%. चला, खालीलपैकी कोणती वस्तू 2024-25 मध्ये निर्यातीच्या वाढीच्या बाबतीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो कॉफी. ठीक आहे, म्हणजे कॉफी ही जी वस्तू आहे, तर ती वस्तू 2024-25 मध्ये निर्यातीच्या बाबतीमध्ये वाढीच्या बाबतीमध्ये सर्वोच्च क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळते. चला, 167वा क्वेश्चन. मार्च 2025 मध्ये एकूण व्यापार तूट किती होती, स्पेसिफिक वर्षानुसार ही इन्फॉर्मेशन आहे. तर ती व्यापार तुटीचं प्रमाण होता 3.62 अब्ज अमेरिकन डॉलर एवढं तूट आपल्याला पाहायला मिळते. 168वा क्वेश्चन बघा. तमिळनाडू राज्य सरकारने कुरियन जोसेफ समिती जी स्थापन केली आहे, तर कुरियन जोसेफ समिती तमिळनाडू राज्य सरकारने कधी स्थापन केली आहे, तर ते 15 एप्रिल 2025 मध्ये स्थापन केलेले आहे. मित्रांनो, कुरियन जोसेफ समिती कोणत्या राज्य सरकारने स्थापन केला असाही क्वेश्चन येऊ शकतो, तर तमिळनाडू राज्य सरकारने स्थापन केलाय. बरं, सर्वात महत्त्वाचा हा जो सेशन आहे जो एकंदरीत आपण या ठिकाणी डिस्कस करत आहे, तर तो MPSC असेल, UPSC असेल, RRB, SSC, TCS आणि IBPS कडून कंडक्ट केल्या जाणाऱ्या विविध परीक्षेसाठी उपयुक्त आहे. आणि या ठिकाणी आपण जो काही कुरियन जोसेफ समिती अभ्यासत होतो, ठीक आहे, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की अशी जी काही शासकीय समिती असतात राज्यामध्ये कंडक्ट केले जाणारे, विशेषतः MPSC कडून कंडक्ट केले जाणारे परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात शासकीय समितीशी संबंधित, एक तर ती समिती केंद्र सरकारने स्थापन केलं असेल तर त्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता असते, आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलं असेल तर त्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता असते. विविध राज्य महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यांनी जर एखादी समिती स्थापन केलं असेल त्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता थोडीशी कमी असते. ठीक आहे, म्हणून मी या ठिकाणी क्लिअर करतोय. म्हणजे फक्त कंबाईनच्या दृष्टिकोनातून जे काही क्वेश्चन आपण डिस्कस करतोय या ठिकाणी कव्हर करत नाही, तर सर्वच एकंदरीत सर्व परीक्षेसाठी लागू होणारी इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण कव्हर करत आहे. ठीक आहे, म्हणजे बरेचशे मुलांचं असं म्हणणं असतं, नंतरनं कमेंट करून किंवा मला कॉल मेसेज करून देखील कळवत असतात,
सर थोडंसं ॲडिशनल इन्फॉर्मेशन नाही दिलं तरी चालेल, ॲडिशनली एखादं क्वेश्चन कव्हर नाही केलं तरी चालेल. तर मित्रांनो, एखादं ॲडिशनल इन्फॉर्मेशन डिस्कस केलं, नॉलेजमध्ये वाढ झाला तर काहीच बिघडणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. मी हे देखील कव्हर केलं की शासकीय समितीवरती आत्तापर्यंत प्रश्न विचारताना आयोगाचा जो कल आहे, महाराष्ट्राशी संबंधित असेल किंवा केंद्र सरकारने स्थापन केलं असेल तर त्यावरती प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यांनी जर स्थापन केलं असेल एखादी शासकीय समिती, त्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. मात्र करंट अफेअरचा भाग म्हणून एखाद्या वेळेस क्वेश्चन त्यावरती विचारू शकतात, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ठीक आहे, चला. कुरियन जोसेफ समिती तमिळनाडू राज्याशी संबंधित आहे. 15 एप्रिल 2025 मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. कुरियन जोसेफ समितीचा मुख्य उद्देश काय आहे, का स्थापन करण्यात आलेला आहे, तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे राज्याच्या स्वायत्तीबाबत शिफारस करणं, तमिळनाडू राज्याला शिफारस करणं. ठीक आहे, चलो. 170वा क्वेश्चन आपण आता अभ्यासतोय. तमिळनाडू राज्य सरकारने तमिळनाडू राज्याच्या स्वायत्तीबाबत शिफारस करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? न्यायमूर्ती कुरियन जोसेफ. 171वा क्वेश्चन. कुरियन जोसेफ समितीचा अंतरिम अहवाल कधी येणार आहे? एवढं क्वेश्चन येण्याची शक्यता नाही. भारतीय संविधानामध्ये केंद्र आणि राज्य अधिकाराचं विभाजन जो करण्यात आलेलं आहे, तर ते विभाजन कोणत्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेलं आहे? तर 7वी अनुसूचीमध्ये देण्यात आलं आहे. मित्रांनो, कुरियन जोसेफ समिती आपण जो काही समजून घेतोय, थोडासा तमिळनाडू राज्यामध्ये विवाद आहे नीट परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, नीट परीक्षा मेडिकलची एंट्रन्स एक्झाम जी असते त्या दृष्टिकोनातून एक इश्यू सुरू आहे सध्याला तमिळनाडू राज्यामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये स्वायत्तेशी संबंधित. त्या पार्श्वभूमीवरती आपण एवढं म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हे न्यूज या ठिकाणी आपण डिस्कस का करतोय, कव्हर का करतोय. क्लिअर आहे? पॉलिटी या घटकांतर्गत देखील इनडायरेक्टली यावरती क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. तर लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि राज्य यांचं जो काय अधिकाराचं विभाजन करण्यात आलेलं आहे, तर तो विभाजन आपल्याला 7व्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, हे जी काय अधिकारांची विभागणी आहे, तर ती प्रामुख्याने राज्यसूची, त्यानंतर संघसूची, समवर्ती सूची, ठीक आहे, आणि यासोबत शेषाधिकार हे कन्सेप्ट आहेत. तर त्यातला संघसूचीमधील विषयावरती कायदा करण्याचा अधिकार कोणाचा असतो? संघसूचीवरती कायदा करण्याचा अधिकार जे फक्त संसदेचा असतो. राज्यसूचीवरती कायदा करण्याचा अधिकार राज्याचा असतो. ठीक आहे, आणि समवर्ती सूचीवरती कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचा देखील असतो. जेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी एखाद्या स्पेसिफिक विषयावरती कायदा केला असेल, तर त्यावेळेस कोणाचा कायदा वरचढ ठरतो असाही क्वेश्चन येऊ शकतो. तर त्यावेळेस केंद्र सरकारचा कायदा हे वरचढ ठरतो राज्य सरकारच्या तुलनेमध्ये. आणि कोणत्या विषयांतर्गत जर कायदा केला असेल तर संघसूचीतील विषयांतर्गत केलेला कायदा, हे देखील सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवा. चला, 174वा क्वेश्चन आपण आता अभ्यासतोय. कलम भारतीय राज्यघटनेतील कलम 248 काय सूचित करते? तर केंद्राचा शेषाधिकार सूचित करते. आता शेषाधिकार काय असतो मित्रांनो? बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची देण्यात आल्या आहे. म्हणजे त्या प्रत्येक सूचीमध्ये देण्यात आलेले विषय त्यांना म्हणजे त्या विषयांतर्गत कायदा करण्याचा अधिकार राज्यघटनेतील तरतुदींतर्गत केला जातो. मात्र असे काही विषय जे की राज्यसूचीमध्ये नसतो, संघसूचीमध्ये नसतो, समवर्ती सूचीमध्ये नसतो, पण कायदा करण्याचा आवश्यकता निर्माण होते. ठीक आहे, म्हणजे या तिन्ही सूचीमध्ये समावेश नसणारे विषयावरती जर एखादा कायदा करण्याचा गरज निर्माण झाली, तर तो कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. ठीक आहे, म्हणजे केंद्र सरकारला आहे. तर त्याला म्हणतात शेषाधिकार. ठीक आहे, आणि शेषाधिकारची जी तरतूद आहे, तर तो भारतीय राज्यघटनेतील कलम 248 मध्ये देण्यात आलाय. हे देखील सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवा. चला, 175वा क्वेश्चन आपण या ठिकाणी अभ्यासतोय. 2023च्या जागतिक ऑटोमोबाईल उत्पादन क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक जो आहे कितवा आहे, किंवा भारत कोणत्या क्रमांकावरती असा हा क्वेश्चन आहे. तर भारत 5व्या क्रमांकावरती आहे. 2023च्या जागतिक ऑटोमोबाईल उत्पादन क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? 5वा. हे लक्षात घ्या. चला, 2023 मध्ये सर्वाधिक ऑटोमोबाईल उत्पादन करणारा देश कोणता असा हा क्वेश्चन आहे. तर सर्वात जास्त ऑटोमोबाईल उत्पादन करणारा देश ठरला आहे चीन. लक्षात घ्या. 177वा क्वेश्चन आपण अभ्यासतोय. ऑटोमोबाईल उत्पादकांच्या बाबतीमध्ये नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या नीती आयोगाच्या अहवालाचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे मित्रांनो ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री
इम्पॉवरिंग इंडियाज पार्टिसिपेशन इन ग्लोबल व्हॅल्यू चेन्स, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा. नुकताच काय करण्यात आलं होतं मित्रांनो, नीती आयोगाकडून एक अहवाल पब्लिश करण्यात आलाय. त्या अहवालाचं नाव आहे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री इम्पॉवरिंग इंडियाज पार्टिसिपेशन इन ग्लोबल व्हॅल्यू चेन्स. ठीक आहे. आणि हा अहवाल प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे, ऑटोमोबाईल उत्पादकांच्या संबंधित आहे, हे लक्षात घ्या. चला 178वा क्वेश्चन समजून घेतोय. नीती आयोगाने ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री इम्पॉवरिंग इंडियाज पार्टिसिपेशन इन ग्लोबल व्हॅल्यू चेन्स हा अहवाल कोणाच्या सहकार्याने तयार केलेला आहे. हा जो अहवाल आहे मित्रांनो, क्रिसिल नावाची जी संस्था आहे त्यांच्या सहकार्याने नीती आयोगाने तयार केलाय. म्हणजे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री इम्पॉवरिंग इंडियाज पार्टिसिपेशन इन ग्लोबल व्हॅल्यू चेन्स नावाचा अहवाल नीती आयोगाने तयार केलाय. कोणाच्या सहकार्याने, क्रिसिल यांच्या सहकार्याने. हा अहवाल कुणी तयार केलाय, नीती आयोग आणि क्रिसिल ही संस्था, लक्षात ठेवा. चला 179व्या क्वेश्चन बघतोय आपण आता. सध्याच्या स्थितीमध्ये भारताचा ऑटो कंपोनंट उद्योगातील जागतिक वाटा किती आहे, तर जागतिक वाटा आहे 3%. ठीक आहे. 180वा क्वेश्चन आपण आता अभ्यासतोय. 2030 पर्यंत भारताचे ऑटो कंपोनंट निर्यातीचे उद्दिष्ट काय आहे, तर जवळपास 60 अब्ज अमेरिकन डॉलर हे त्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे. 181वा क्वेश्चन आपण अभ्यासतोय. भारताच्या GDP मधील एकूण ऑटोमोबाईल क्षेत्राचा वाटा किती आहे, तर तो प्रमाण आहे मित्रांनो 7.1%. एखादा अहवाल जर चर्चेमध्ये असेल आणि तो अहवाल एखाद्या थिंक टँकने, विशेषतः केंद्र सरकार अंतर्गत किंवा राज्य सरकार अंतर्गत जर तो अहवाल पब्लिश करण्यात आला असेल तर तो खूप इम्पॉर्टंट ठरतो मित्रांनो. आणि हे जे काही आपण जवळपास 7-8 क्वेश्चन आपण डिस्कस करत आहे, ठीक आहे, आणि प्रामुख्याने ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित असणार आहे. तर हे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री इम्पॉवरिंग इंडियाज पार्टिसिपेशन इन ग्लोबल व्हॅल्यू चेन्स या अहवालाच्या आधारे आपण हे सगळे क्वेश्चन या ठिकाणी अभ्यास करतोय, डिस्कस करतोय मित्रांनो. प्रश्न कसाही फिरून विचारला या अहवालावरती आधारित आणि या अहवालाशी संबंधित किंवा अहवालावरती आधारित जेवढे प्रश्न तयार होऊ शकत होते ते आपण या ठिकाणी डिस्कस करत आहे. चला 182वा क्वेश्चन आपण या ठिकाणी समजून घेतोय. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्षांचं नाव आहे सुमन बेरी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 183वा क्वेश्चन आपण समजून घेतोय. 15वी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2025 स्पर्धेचं विजेतेपद कुणी पटकावले? तर मित्रांनो नुकताच हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा चर्चेमध्ये होते. त्याची आवृत्ती होती 15वी. ठीक आहे. तर या स्पर्धेमध्ये विजेता संघ कोणता आहे असा हा क्वेश्चन आहे. तर विजेता संघ ठरले हॉकी पंजाब. चला 184वा क्वेश्चन आपण समजून घेतोय. राष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2025 अंतिम सामन्यामध्ये हॉकी पंजाबने कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे किंवा कोणता संघ उपविजेता ठरला आहे असा एक क्वेश्चन येऊ शकतो. तर बघा उपविजेता ठरलाय हॉकी मध्य प्रदेश आणि विजेता संघ ठरला आहे हॉकी पंजाब. क्लिअर आहे? चलो कसाही प्रश्न फिरवून आला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे, उत्तर देता यायला पाहिजे, म्हणून आपण एका न्यूजवरती मल्टिपल क्वेश्चन समजून घेतोय, प्रॅक्टिस करत आहे. चला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा मध्ये हॉकी पंजाबने आतापर्यंत किती वेळा विजेतेपद मिळवलेलं आहे, जिंकलेलं आहे? आतापर्यंत तब्बल 5 वेळा विजेतेपद हॉकी पंजाबने मिळवलेलं आहे, जिंकलेला आहे. ठीक आहे. चलो त्यानंतर 186वा क्वेश्चन आपण आता समजून घेतोय. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम झांसी कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेशमध्ये. ठीक आहे. आता हे का समजून घेणं गरजेचं होतं, कारण मित्रांनो जे आत्ता राष्ट्रीय हॉकी स्पर्धा झाली होती, ठीक आहे, हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, तर ती प्रामुख्याने ही स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम झांसीमध्ये झाली होती. म्हणून एखाद्या स्टेडियमवरती पण कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, चर्चेत असणारा माहीत असणं अपेक्षित आहे, म्हणून या ठिकाणी आपण समजून घेतला. 187वा क्वेश्चन आता आपण अभ्यासतोय. डस्टलीग 2025 राष्ट्रीय डस्टलीग 2025 लष्करी सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर पुण्यामधील औंधमध्ये याचं आयोजन करण्यात आला होता. ठीक आहे मित्रांनो, एखादा न्यूज जर महाराष्ट्राशी संबंधित असेल किंवा एखादा न्यूज करंट अफेअरचा भाग म्हणून डिस्कस करत असताना स्पेसिफिकली तो महाराष्ट्राशी डायरेक्टली संबंधित असेल
तर ते न्यूज स्टार मार्क करून ठेवत जावा, कारण अशा न्यूजवरती प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त असते. ठीक आहे, चला. डस्टलिक लष्करी सराव चर्चेमध्ये आहे. त्याचं आयोजन पुण्यामधील औंध या ठिकाणी करण्यात आला होता, हे लक्षात घ्या. डस्टलिक सरावाची पहिली आवृत्ती कधी आयोजित करण्यात आली होती किंवा पहिली आवृत्ती कोणत्या वर्षी पार पाडली किंवा त्याची सुरुवात कधी झाली, तर 2019 मध्ये, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. चला, डस्टलिक लष्करी सराव जो आहे प्रामुख्याने कोणत्या 2 देशामध्ये त्याचं आयोजन केला जातो, तर त्याचं भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशामध्ये प्रामुख्याने याचं आयोजन केलं जातो. ठीक आहे, चला. 190वा क्वेश्चन आपण या ठिकाणी समजून घेतोय. 2025 मध्ये लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आला? 2025 या वर्षामध्ये पुरस्काराचं नाव आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, तर तो कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 191वा क्वेश्चन बघा. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी कोणाला मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर तो श्रीपाल सबनीस यांना देण्यात आलेला आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे, तर तो 2022 मध्ये सुरुवात करण्यात आलेला आहे. देशातील पहिले महाज्ञानदीप नावाचं जो काही पोर्टल आहे, प्रामुख्याने हा पोर्टल डिजिटल शिक्षणाशी संबंधित आहे. तर लक्षात घ्या, देशातला पहिला, त्या पोर्टलचं नाव काय आहे? महाज्ञानदीप. तर तो कोणत्या राज्याचा डिजिटल शिक्षण पोर्टल आहे? तर मित्रांनो, हा महाराष्ट्र राज्याचा डिजिटल पोर्टल आहे. परत एकदा स्टार मार्क करा, असं मी आवर्जून उल्लेख करेन. ठीक आहे, म्हणजे मी मगाशी सांगितलं होतं, एखादा न्यूज महाराष्ट्राशी संबंधित असेल तो फेरी IMP बनतो, कारण त्यावरती प्रश्न विचारतात. देशातला पहिला महाज्ञानदीप पोर्टल, मित्रांनो, देशातला पहिला डिजिटल शिक्षण पोर्टल, त्याचं नाव काय आहे? महाज्ञानदीप. कुणी सुरू केलं आहे? महाराष्ट्र राज्याने, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला. 194वा क्वेश्चन आपण समजून घेतोय. महाज्ञानदीप पोर्टलचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देणं, त्यांच्यापर्यंत डिजिटल शिक्षण पोहोचवणं, हे उद्दिष्ट ठेवून महाज्ञानदीप पोर्टलचं सुरू करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. ठीक आहे, आणि जो काही डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू केलं आहे त्याचं नाव पण लक्षात घ्या, महाज्ञानदीप. ठीक आहे, विसरू नका, महाज्ञानदीप पाठच करा. ठीक आहे, चला. 195वा क्वेश्चन. महाज्ञानदीप पोर्टलवरती सध्या कोणता अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे? तर भारतीय ज्ञान प्रणाली जेनेरिक हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या विद्यापीठ महाज्ञानदीप उपक्रमामध्ये सहभागी झालेला नाहीये? तर बघा, या उपक्रमामध्ये सहभागी झाला आहे असा हा क्वेश्चन आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहभागी आहे. जामिया मिलाय इस्लामिया हे विद्यापीठ नसून दिल्ली विद्यापीठ नाही, गुरु नानक देव विद्यापीठ नाही आहे, तर फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या पर्यायांतर्गत. लक्षात घ्या. 197वा क्वेश्चन समजून घेतोय. महाज्ञानदीप पोर्टलवरती उपलब्ध अभ्यासक्रम कोणत्या भाषेमध्ये आहे? अर्थात महाराष्ट्र राज्याने सुरू केलंय, मराठी भाषेमध्ये असणार. ठीक आहे, चलो. महाज्ञानदीप उपक्रम कोणत्या राष्ट्रीय धोरणाशी संबंधित आहे? कोणत्या राष्ट्रीय धोरण? अर्थात महाज्ञानदीप उपक्रम शिक्षणाशी संबंधित आहे, तर इलिमिनेशन मेथडचा वापर करून तुम्ही लॉजिक लावून आन्सर पण देऊ शकताय. एखाद्या वेळेस हा इन्फॉर्मेशन तुमचं जर वाचण्यात नाही आला तर, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन जर काळजीपूर्वक रीड करून आन्सर देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच फायदा होतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी संबंधित हा महाज्ञानदीप पोर्टल किंवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. न्यायमूर्ती भूषण गवई, चर्चेत असणारी व्यक्तिविशेष या घटकाचा भाग म्हणून भूषण गवई यांच्याशी संबंधित परीक्षेमध्ये नक्कीच प्रश्न येऊ शकतो. तर देशाचे ते कितवे मुख्य न्यायाधीश आहेत किंवा सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर मित्रांनो, तर ते 52वे सरन्यायाधीश आहेत, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. ठीक आहे, चला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जो शपथविधी आहे तो नुकताच पार पडलेला आहे. तर तो शपथविधी सोहळा कधी पार पडलेला आहे? 13 मे 2025 ला. आता हा जो क्वेश्चन आहे किंवा हा जो इन्फॉर्मेशन आहे डेट वाईज, तर कंबाईंड ग्रुप C पूर्व परीक्षेमध्ये येण्याची शक्यता फार कमी आहे, कारण मित्रांनो तोपर्यंत पेपर प्रिंट झालेले असणार आहेत. म्हणजे 13 मेच्या आधीच साधारणतः परीक्षा कधी होणार आहे? 1 जूनला. ऑलमोस्ट 1 महिना आधीच पेपर प्रिंट होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे जे पेपर्स असतात, त्यामुळं यावरती
ग्रुप सीच्या परीक्षा दृष्टिकोनातून पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे, मात्र इतर परीक्षा दृष्टिकोनातून यावरती प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे, हे लक्षात घ्या. चला 201वा क्वेश्चन आपण समजून घेतोय. भारताचे सरन्यायाधीश होणारे न्यायमूर्ती गवई जे आहेत, ठीक आहे, भूषण गवई यांचा जो कार्यकाळ आहे तो कधीपर्यंत असणार आहे, तर त्यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 1 जून कंबाईन ग्रुप सी स्पेशल लेक्चर सिरीज, जो की चालू घडामोडीचा सराव प्रश्नांचा पाऊस हा लेक्चर सिरीज आपण सुरू केलाय. त्या अंतर्गत साधारणतः आतापर्यंत कालचा आणि आजचा लेक्चर मिळून 201 क्वेश्चन या ठिकाणी आपण कव्हर केले, डिस्कस केले आणि प्रत्येक क्वेश्चनची क्वालिटी तुम्हाला आवडली असेल, ठीक आहे. तर नक्कीच लेक्चरला लाईक करा, इतर मित्रमैत्रिणींना हा लेक्चर जास्तीत जास्त शेअर करा. काही सूचना असतील तर नक्कीच कमेंट करून कळवा. आणि या ठिकाणी चालू घडामोडीचा परिपूर्ण अभ्यास अभ्यासश्री अकॅडमीच्या माध्यमातून नक्कीच तुमचा होणार आहे, कारण दररोज आपण PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध करून देत आहे, ते देखील मोफत टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून. टेलिग्राम चॅनलचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. प्लस सराव प्रश्नांचा एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि हे जे काही प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासतोय ऑलरेडी मी तुम्हाला PDF स्वरूपामध्ये टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून नोट्स देखील उपलब्ध करून दिलेला आहे. लेक्चर आवडलं असेल सर्वांनी लेक्चरला लाईक करा, इतर मित्रमैत्रिणींना आवर्जून लेक्चर शेअर करा. कसा वाटला लेक्चर नक्की कमेंट करून सांगा. क्वेश्चन कसे वाटले ते देखील सांगा, ठीक आहे. तर 1 जूनच्या क्वेश्चनच्या आधी चालू घडामोडीचा सराव प्रश्न जो पाऊस या सिरीज अंतर्गत आपण कमीत कमी 1000+ क्वेश्चन या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकेल. तर मित्रांनो थांबतो, परत भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन. हॅव अ ग्रेट डे. जय हिंद.